गेल्या 2 महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून जोरदार चर्चा झडतात। त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्यानं पुन्हा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच उत्साहित झालेत। कारण मनसेसोबत एकत्र येणार का या प्रश्नावर महाराष्ट्राच्या मनात आहे तसंच होईल असं थेट उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलंय। पाहूयात। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असं स्पष्ट उत्तर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युती संदर्भात दिलंय। म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंसोबत एकत्र येण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवली आहे। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय। जनतेच्या मनात आहे तसं होईल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं खरं, पण मनसेकडून तात्काळ उत्तर देण्यात आलंय। 2014 आणि 17 मध्ये देखील आम्हीच हात पुढे केला होता, पण उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात असलं तरी आता उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केलाय। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय। सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे। जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे। तसं पाहिलं तर पुन्हा एकदा सुरुवात राज ठाकरे यांनीच केली। महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ वाद बाजूला ठेवायला तयार असल्याचं राज ठाकरे म्हणाले। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातलं मला वाटत नाही। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आपणही किरकोळ वाद विसरायला तयार असल्याचं सांगितलं। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। पण अडलंय कुठं तर प्रस्ताव कोण देणार हाच प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला। त्यावर संदेश कशाला, बातमीच देणार असं सांगून पुन्हा एकदा फुलटॉस टाकलाय। एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की या सगळ्या प्रकारात संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला। काय बातमी देणार आहे? मला वाटतं हे अशा कोड्यात बोलण्यापेक्षा आहे ना, स्पष्ट एकदा काय ते बोलावं। यातल्या गोष्टी करून काय फायदा आहे? तुम्हाला पाहिजे का युती करायला तर तुम्ही उठा आणि साहेबांशी बोला आणि 2 भाऊ ठरवतील ना। उद्धव ठाकरेंच्या मनात काय हे महत्वाचं आहे, जनतेच्या मनात काय हा विषय नाहीये। मनसेचं म्हणणं आहे की युतीचा प्रस्ताव आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं द्यावा, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं राज ठाकरे यांच्याकडून प्रस्ताव यायला हवा असं म्हटलंय। या संदर्भातला नक्की प्रस्ताव राजसाहेबांचा काय आहे हा खरा प्रस्ताव राजसाहेबांनी मांडला पाहिजे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची 4 माणसं विश्वासातली, राजसाहेबांची 4 माणसं विश्वासातली, त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजे। तुमच्यासोबत स्वतःहून कोण येईल? तुम्हाला कुणाला तरी बोलवावं लागेल, योग्य तो प्रस्ताव योग्य त्या माणसा हाती द्यावा लागेल। हा एवढा सरळ सोपा आम्ही प्रस्ताव दिल्यावर समोरून जर मीडियातूनच प्रस्ताव येत असतील, हे मीडियातूनच तुम्ही हात हलवता, मीडियातूनच तुम्ही डोळे मिचकवता, ते कसं काय होणार? पर्टिक्युलरली त्याने आमचं नाव घेतलं का आदित्य ठाकरेनं की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणाला सोबत जायचं? तुम्ही पर्टिक्युलर आमचं नावही घेत नाहीत। याच प्रस्तावावरून अमित ठाकरे यांनी देखील राऊतांना चिमटा काढला होता। त्यावर राऊतांनीही राज ठाकरेंचे घर आमच्यासाठी कॅफे नसून दुसरं घरच असल्याचं म्हटलंय। माझं म्हणणं जसं तुम्ही पुस्तक पाठवलं तसं तुम्ही युतीचा पण प्रस्ताव येऊन सांगा ना। मीडियाद्वारे काय बोलताय? पुस्तक पाठवलं ना, तसं मित्र असतील तर घरी या, आमच्या कॅफेटेरियामध्ये कॉफी प्या। आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना, मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन। आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। ठाकरेंची शिवसेना असो की मनसे, दोघांच्याही राजकारणाचा मूळ मुद्दा हा मराठी आहे।
त्यामुळं मराठी मतांमध्ये फूट पडून नुकसान सहन करण्यापेक्षा एकत्र यावं हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना वाटतंय. पण महायुतीच्या नेत्यांना तसं होईल असं वाटत नाही. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील. यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे, आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं ते मी योग्य वेळी सांगतो. तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी मी सांगत असतो. महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे. आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार. एकीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच मातोश्रीवरच अंधेरीतील मनसेच्या वैभव दळवींसह काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय. पण वैभव दळवी आमचे पदाधिकारी नाहीत. 2014 मध्येच मनसेतून हकालपट्टी झाल्याचं मनसेनं म्हटलंय. आता राहिला विषय एकत्र येण्याचा किंवा उद्धव ठाकरेंच्या भाषेत बातमी देण्याचा, तर ते काही दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.